नमस्कार, मी रुचिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। आज आपण खव्याचे किंवा रव्याचे गुलाबजाम न बनवता आपण या ठिकाणी आज 1 वाटी गव्हाच्या पिठापासून जवळपास 1 किलोपेक्षाही जास्त गुलाबजाम बनवणार आहोत। बाजारात घ्यायला गेलं तर हेच गुलाबजाम आपल्याला साधारणतः 200 रुपये किलोपर्यंत भेटतात। तर आज आपण फक्त 60 ते 70 रुपयामध्ये 1 किलोपेक्षाही जास्त गुलाबजाम या ठिकाणी बनवणार आहोत। त्याचबरोबर टेस्टला देखील हे गुलाबजाम अगदी खव्यासारखेच रसरशीत लागतात आणि बनवायला देखील अगदी सोपे, त्याचबरोबर एकदम झटपट बनून तयार होतात। मुळात म्हणजे यामध्ये आपण बिलकुलही मैद्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे हे गुलाबजाम खायला अगदी पौष्टिक आहेत। चला तर मग असेच गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे गुलाबजाम कसे बनवायचे ते आज आपण या ठिकाणी बघूया। चला तर मग वेळ न घालता आपल्या आजच्या या डिलिशियस रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी आपण गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला होता। पॅन व्यवस्थित गरम झालेला आहे। आता आपण यामध्ये 2 चमचे साजूक तूप ऍड करून घेऊया। तर या ठिकाणी आपल्याला 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी 2 चमचे साजूक तूप हे अगदी योग्य प्रमाण आहे। त्यामुळे आपल्याला या ठिकाणी फक्त 2 चमचे साजूक तूप यामध्ये ऍड करायचे आहे। त्यापेक्षा जास्त तूप आपण यामध्ये ऍड केले तर आपले हे गुलाबजाम तेलामध्ये तळायला सोडल्यानंतर तेलामध्ये विरघळू शकतात। त्यामुळे या ठिकाणी आपल्याला 2 चमचे साजूक तूप ऍड करायचे आहे। तूप व्यवस्थित वितळले की आता आपण यामध्ये 1 वाटी भरून गव्हाचे पीठ ऍड करून घेऊया। तर या ठिकाणी आपल्याला पीठ हे व्यवस्थित चाळूनच या ठिकाणी वापरायचे आहे। आता आपण हे गव्हाचे पीठ या तुपामध्ये अगदी कमी गॅसवरती व्यवस्थित असे भाजून घेऊया। तर आता आपल्याला या ठिकाणी गव्हाचे पीठ हे 3 ते 4 मिनिटे सतत हलवत आपल्याला याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे। गव्हाचे पीठ व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे काय होते की आपले हे गव्हाचे पीठ यातला जो चिकटपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो। त्यामुळे आपले हे पीठ अगदी हलके फुलके बनते आणि त्यामुळे आपले हे गुलाबजामुन देखील अगदी खुसखुशीत बनतात। तर या ठिकाणी आपले हे गव्हाचे पीठ व्यवस्थित भाजून झालेले आहे। आता आपण त्याला एका परातीमध्ये काढून घेऊया, म्हणजे ते पूर्णपणे व्यवस्थित थंड होतील। पीठ थंड होत आहे तोपर्यंत आपण गुलाबजामसाठी लागणारा जो पाक आहे तो बनवून घेऊया। तर या ठिकाणी आपण पाक बनवण्यासाठी एक पसरट पॅन घेतलेला आहे। आता आपण यामध्ये 1.5 वाटी पाणी ऍड करून घेऊया। या ठिकाणी पसरट पॅन घेण्याचं मुख्य कारण म्हणजे ज्यावेळेस आपण गुलाबजाम या पाकामध्ये मुरवायला टाकतो त्यावेळेस या गुलाबजामला सगळीकडून पाक एकसारखा लागतो, त्यामुळे हे गुलाबजाम व्यवस्थित असे मुरतात। आता आपण यामध्ये 1 वाटी साखर ऍड करून घेऊया। गुलाबजामचा पाक बनवत असताना शक्यतो पॅन हा पसरटच घ्यायचा असतो। आता आपण अशा प्रकारे ही साखर या पाण्यामध्ये फुल गॅसवरती व्यवस्थित अशी वितळून घेऊया। आता आपल्याला हा पाक 3 ते 4 मिनिटे मंद गॅसवरती व्यवस्थित उकळून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपला हा पाक 4 मिनिटे उकळून व्यवस्थित तयार आहे आणि हा पाक हातालाही व्यवस्थित चिकट लागतो आहे, म्हणजे गुलाबजामचा पाक या ठिकाणी तयार आहे। या ठिकाणी आपल्याला 1 तारी 2 तारी पाक बनवत बसायचा नाही। आता आपण यामध्ये पाव चमचा वेलची पूड ऍड करून घेऊया। वेलची पूड ऍड केल्यामुळे आपल्या गुलाबजामला छान असा फ्लेवर येतो। गुलाबजामचा पाक हा नेहमी अगदी पातळ असतो। या ठिकाणी आपण जास्त घट्ट पाक बनवला तर तो गुलाबजाममध्ये व्यवस्थित असा मुरणार नाही। त्यामुळे पाक हा शक्यतो पातळ ठेवायचा, त्यामुळे हा पाक गुलाबजाममध्ये सगळीकडे व्यवस्थित असा मुरतो। आता आपण याला 2 मिनिटे व्यवस्थित उकळून घेतलेले आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला हा गव्हाच्या पिठाच्या गुलाबजामसाठीचा जो पाक आहे तो व्यवस्थित बनून तयार आहे। चला तर मग इकडे आपले गव्हाचे पीठ सुद्धा व्यवस्थित थंड झालेले आहे। आता आपण त्याला एका चाळणीमध्ये ओतून घेतलेले आहे। आता आपण यामध्ये अर्धा वाटी मिल्क पावडर ऍड करूया। मिल्क पावडर ऍड करून झाली की आता आपण यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा ऍड करायचा आहे। या ठिकाणी आपल्याला बेकिंग सोड्याचं प्रमाण जास्त वापरायचं नाही, नाहीतर आपले हे गुलाबजाम अगदी ठिसूळ बनतात। आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असे या चाळणीने चाळून घ्यायचे आहे, म्हणजे यामध्ये काही गाठी किंवा लम्प्स राहिलेले असतील तर ते व्यवस्थित चाळून निघून जातील। तर या ठिकाणी आपल्याला ही स्टेप अवश्य करायची आहे। हे सर्व एकत्रित चाळून घेण्याचं मुख्य कारण म्हणजे यामध्ये आपण जो बेकिंग सोडा ऍड केलेला आहे तो या पिठामध्ये सगळीकडे एकसारखा असा मिक्स होतो। सोडा एकसारखा सगळीकडे मिक्स झाला की आपले जे गुलाबजाम बनतात ते सगळीकडून एकसारखे असे खुसखुशीत बनतात। तर या ठिकाणी आपलं हे सर्व व्यवस्थित चाळून तयार आहे। आता आपण यामध्ये चिमूटभर मीठ ऍड करायचे आहे। कुठलाही गोडाचा पदार्थ असला की त्यामध्ये चिमूटभर मीठ ऍड केले तर त्याची टेस्ट अजूनच छान लागते। आता आपण सर्व हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया व आता आपल्याला याला
थोडं थोडं दूध ॲड करत करत आपल्याला हे व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे आपल्याला यामध्ये दूध ॲड करत या ठिकाणी आपल्याला हे गुलाबजामचं पीठ व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहे। गुलाबजामचं पीठ हे नेहमी घट्ट किंवा पातळ मळायचं नसतं, तर हे पीठ आपल्याला अगदी मध्यम असे मळून घ्यायचे असते। पीठ हे आपल्याला व्यवस्थित मध्यम असे मळून घेतले की गुलाबजाम वळताना ते अगदी सोपे जाते। तर या ठिकाणी आपण यामध्ये अशा प्रकारे अगदी थोडं थोडं दूध यामध्ये ॲड करत करत आपल्याला हे पीठ व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहे। तर एवढ्या प्रमाणासाठी मला साधारणतः अर्धा कप दूध या ठिकाणी लागलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटांनंतर आपलं हे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे। तर अजून आपल्याला 6 ते 7 मिनिटे हे पीठ व्यवस्थित असे मऊ करून घ्यायचे आहे। पण एवढा वेळ आपण हे पीठ हाताने मळले तर आपला हात दुखू शकतो, त्यामुळे आज आपण या ठिकाणी मिक्सरचा वापर करणार आहोत। तर जे पीठ आपण मळून घेतलेले आहे त्याचे असे छोटे छोटे गोळे करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेऊया। तर अशा प्रकारे आपल्याला या पिठाचे छोटे गोळे बनवून यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी आपण सर्व पिठाचे गोळे या मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलेले आहे। आता याला मिक्सरला फिरून घेऊया। मिक्सरला हे फिरून घेतले तर तुम्ही बघू शकता हे पीठ सगळीकडे एकसारखे असे व्यवस्थित मऊ झालेले आहे। आता आपण याला अजून 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित हाताने मळून घ्यायचे आहे, म्हणजे हे पीठ व्यवस्थित अजून मऊ होईल व याचा आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे। तर आता आपण अशा प्रकारे याला अजून 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित मळून याचा एक गोळा बनवून घेऊया। तर या ठिकाणी आपला हा व्यवस्थित एक गोळा बनवून झालेला आहे। तर आता या ठिकाणी तुम्हाला गुलाबजाम केवढ्या आकाराचे बनवायचे आहेत तेवढ्या आकाराचा या ठिकाणी गोळा घेऊन आपल्याला हातावरती अशा प्रकारे हे गुलाबजाम व्यवस्थित असे वळून घ्यायचे आहेत। गुलाबजाम वळत असताना आपल्याला हे गुलाबजाम हातावरती व्यवस्थित असे प्रेस करत करत वळून घ्यायचे आहेत, म्हणजे हे गुलाबजाम अगदी मऊ असे बनून तयार होतात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला हा गुलाबजाम अगदी छान असा मऊ बनून तयार आहे। आता आपण अशाच प्रकारे बाकीचे देखील गुलाबजाम व्यवस्थित असे वळून घेऊयात। तर अशा प्रकारे आपण हाताला थोडेसे दूध लावून हे गुलाबजाम व्यवस्थित वळून घेतले तर आपल्याला हे गुलाबजाम अगदी मऊ व झटपट असे वळून घेता येतात। तर अशा प्रकारे आपण सर्व पिठाचे गुलाबजाम व्यवस्थित असे वळून घेतलेले आहेत। तर हे प्रमाण घेऊन आपले साधारणतः या ठिकाणी 38 गुलाबजाम बनलेले आहेत। आता आपल्याला हे गुलाबजाम व्यवस्थित असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। तर त्यासाठी आपण गॅसवरती एका कढाईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेले होते। आता आपण यामध्ये छोटासा पिठाचा गोळा घालून बघूया। तर या गोळ्याला हलकेसे बुडबुडे सुटलेले आहेत व हा गोळा लगेच वरती आलेला नाही, म्हणजे या ठिकाणी आपले तेल हे व्यवस्थित तापलेले आहे। आता आपण यामध्ये साधारणतः 7 ते 8 गुलाबजाम या ठिकाणी तळायला या तेलामध्ये सोडून घेऊया। गुलाबजाम तळत असताना आपल्याला एक सोबत जास्त गुलाबजाम यामध्ये तळायला सोडायचे नाहीत, नाहीतर हे गुलाबजाम आपले व्यवस्थित तळले जात नाहीत। आता आपल्याला अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे गुलाबजाम व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत। या ठिकाणी आपण झाऱ्याचा वापर न करता अशा प्रकारे हा चमचा तेलामध्ये फिरवायचा आहे, त्यामुळे आपले हे गुलाबजाम सगळीकडून एकसारखे असे तळले जातात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चमचा या तेलामध्ये फिरवल्याने आपले हे गुलाबजाम सगळीकडून एकसारखे तळले गेलेले आहेत व याचा 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता याचा रंग देखील बदललेला आहे। आता याला अजून आपण 2 मिनिटे मंद गॅसवरती व्यवस्थित तळून घेऊया। याचा हलकासा रंग बदलला की आता आपण हे गुलाबजाम काढून याला पाकामध्ये टाकून घेऊयात। तर 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता या गुलाबजामला छान असा रंग आलेला आहे। आता आपण हे गुलाबजाम आपण बनवून घेतलेल्या साखरेच्या पाकामध्ये ॲड करायचे आहेत। तर या ठिकाणी साखरेचा पाक हा जास्त गरम नको किंवा जास्त थंड नको, हा पाक आपल्याला या ठिकाणी हलकासा गरम पाहिजे, म्हणजे आपण जे गरमागरम तळून घेतलेले गुलाबजाम या हलक्याशा गरम पाकामध्ये टाकले की हे गुलाबजाम व्यवस्थित असे मुरतात। तर अशाच प्रकारे आपण बाकीचे देखील गुलाबजाम या ठिकाणी तळून घेऊया व याला या साखरेच्या पाकामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत। जर गुलाबजाम बनवेपर्यंत पाक थंड झालेला असेल तर त्याला मिनिटभर गॅस चालू करून आपण याला हलकसं गरम करून घेऊ शकतो।
तर अशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी सर्व गुलाबजाम तळून या पाकामध्ये ऍड करून घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे आपले सर्व गुलाबजाम या पाकामध्ये ऍड करून झाले की आता आपण याला व्यवस्थित असे चमच्याने हलवून घ्यायचे आहे, म्हणजे हा पाक या गुलाबजामला सगळीकडे एकसारखा लागेल। तर या ठिकाणी आपले गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम व्यवस्थित बनून तयार आहेत। आता आपण यावरती एक झाकण ठेवून हे गुलाबजाम आपल्याला 4 ते 5 तास व्यवस्थित असे मुरवत ठेवायचे आहेत। तर आता आपण या ठिकाणी 5 तासानंतर बघितलं तर हे गुलाबजाम अगदी व्यवस्थित असे बनून तयार आहेत। तर मी तुम्हाला या ठिकाणी हा गुलाबजाम कट करून दाखवते। तर तुम्ही बघू शकता हा पाक या गुलाबजामच्या आतमध्ये पर्यंत अगदी व्यवस्थित मुरलेला आहे। चला तर मग या ठिकाणी आपले गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम परफेक्ट असे बनून तयार आहेत। तुम्ही जर हे गुलाबजाम कुणाला खायला दिले तर त्यांना समजणार सुद्धा नाहीत की हे गुलाबजाम खव्यापासून बनलेले नाहीत। चला तर मग असेच पौष्टिक असे गुलाबजाम आज आपण या ठिकाणी गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडलेली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा व तुम्ही देखील ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज सोबत आपण पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय, थँक्यू, टेक केअर।